राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विकास लवांडे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. लवांडे यांनी केलेली टीका आणि सोशल मीडियावरील ट्विट खालच्या पातळीवरचा असल्याचा आरोप त्यांनी केला. परांजपे म्हणाले की विकास लवांडे ज्या गावात राहतात तिथे त्यांना कुणीही विचारत नाही. त्यांनी केलेली टीका मी विसरणार नाही. आज जे फोटो दाखवत ट्विट करण्यात आले ते अत्यंत खालच्या पातळीचं असून अशा प्रकारच्या राजकारणाला स्थान नसावं. तसंच सुनील तटकरे यांच्या जखमेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रचारादरम्यानच त्यांना ती दुखापत झाल्याचं ते म्हणाले. परांजपे यांनी इशारा देत म्हटलंय की लवंडे ठाण्यात आले तर कार्यकर्ते त्यांना योग्य ती समज देतील. शिवाय काही व्यक्तींनी केलेले आरोप चुकीचे असून विशेषतः एका महिलेकडून दुसऱ्या महिलेवर अशा प्रकारचे आरोप करणं अयोग्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. पक्षांतर्गत काही मुद्दे असतील तर ते सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडावेत. सार्वजनिक आरोप प्रत्यारोप टाळावेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच कोणाकडे काही ठोस पुरावे असतील तर ते SITकडे सादर करावेत अशी मागणी त्यांनी केली. विनाकारण बदनामीकारक आरोप करणं थांबवावं. शेवटी चाकणकर यांच्यावर करण्यात आलेले आरोपही खालच्या पातळीचे असून ते पूर्णपणे चुकीचे असल्याचं परांजपे यांनी ठामपणे सांगितलंय. असं आहे की विकास लवांडे हे ज्या गावात राहतात तिथे त्याने कुत्र देखील विचारत नाही. 2 जुलै 2023 ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतल्यानंतर सातत्याने कुठल्या खालच्या पातळीची टीका विकास लवांडेंनी केली हे आम्ही कार्यकर्ते विसरलेलो नाही. ज्या नरकयातना माननीय अजितदादा पवार साहेबांना जिवंतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने दिल्या हे देखील आम्ही विसरलेलो नाही. आज जे फोटो दाखवून ट्विट विकास लवांडेंनी केलंय ते अत्यंत नीच आणि खालच्या पातळीचं कृत्य आहे. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती. प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली. ज्यांनी त्या गाडीचा दरवाजा लावला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की माझ्या वडिलांच्या समाधीस्थळावर माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब गेले होते. मला ते कळल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला गेलो. रस्त्यामध्ये आम्ही दोघं जण भेटलो. ते त्यांच्या गाडीतनं उतरले, मी माझ्या गाडीतनं उतरलो. आम्ही एकमेकांशी बोललो आणि ते गाडीत परत बसत असताना मी गाडीचा दरवाजा लावला आणि त्यांच्या अंगठ्याला ती दुखापत झाली. 6-7 टाके त्या अंगठ्याला त्यावेळेला पडले आणि त्यावेळेला ते शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करत होते हे देखील त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे विकास लवांडे आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल. आणि जर आपण ठाण्यात आलात तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. तुमची लायकी किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी राज राजापूरकर यांनी उजव्या हाताच्या अनामिकेला जखम झाल्याचा खोटा AI जनरेटेड फोटो केला. राज राजापूरकरांना देखील विनंती आहे त्यांनी माफी मागावी.